केवळ घोषणांच्या गजरात नसावे माझे राजे, तर संकटाशी लढणाऱ्या प्रत्येक काळजात असावे माझे राजे. हार तुऱ्यांच्या गर्दीत ते शोधून कधीच सापडणार नाहीत. हार तुऱ्यांच्या गर्दीत ते शोधून कधीच सापडणार नाहीत, जोपर्यंत त्यांच्या विचारांची मशाल आपल्या आचरणात पेटत नाही. की राजांच्या चरित्रातून आपण काय घ्यावं, पार्ट 1. महाराजांच्या चरित्रातून जर काही घ्यायचंच असेल तर घ्यायची त्यांची दूरदृष्टी. म्हणजे जिकडं आजच्या काळात आपणही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना कोंबडा कापतो किंवा बकऱ्याचा बळी देतो, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्यावेळेस त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात कुठल्याही कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा बळी दिला नाही, तर स्वतःची करंगळी कापून त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला. ज्यावेळेस महाराजांचं असं चरित्र समोर येतं, त्यावेळेस आपसुकच या युगपुरुषासमोर आपले हात जोडले जातात. त्यामुळे आज हे पहिलं पुष्प आपण महाराजांच्या चरणी अर्पण केलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.